नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मी तुमच्यापर्यंत आज MSF बद्दल खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी घेऊन आलेली आहे। तर काय आहे बातमी, ती भरती कशाबद्दल आहे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, हे जे परिपत्रक आहे हे 20 तारखेला जाहीर झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे तुम्ही बघू शकताय, भरती नोंदणी प्रक्रिया 2025 उमेदवारांसाठी सूचना। तर त्यांनी काय काय सूचना दिलेल्या आहेत, काय आहेत महत्त्वाच्या बाबी, परत डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला कुठले लागणार आहेत या भरतीसाठी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे। उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी 9:30 वाजता महामंडळाच्या निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे। दुपारी 2 नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी। तर बघा, आता ही जी काही भरती आहे ती मागे 2022-23 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, तर त्याच्यामध्ये वेटिंगला असणारे उमेदवार त्यांनी त्यांची MSF मध्ये निवड केलेली आहे। तर हे जवळजवळ 20,000 उमेदवार आहेत की त्यांची MSF मध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ठेवण्यात आलेलं आहे। तुमच्या मुलांची लिस्ट देखील लागलेली आहे उमेदवारांची, आणि त्यांच्या समोर जी तुमची रजिस्ट्रेशनची तुमची डेट असेल, तर त्या तारखेनुसार तुम्ही तेथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, भरती प्रक्रियेसाठी तुम्ही तेथे जायचं आहे। तुम्ही त्याच तारखेला जायचं आहे। तर बघा पुढे काय म्हटलंय त्यांनी, बघून घेऊया। भरती नोंदणी प्रक्रियेत उमेदवारांनी स्वखर्चाने जायचं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारची तुमची तेथे काही सोय केलेली आहे असं नाहीये, तुम्ही स्वखर्चाने जायचं आहे। आणि तसेच भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था त्यांच्याकडून महामंडळाकडून केली जाणार नाहीये, ती तुम्ही स्वतः करायची आहे। उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना भरती प्रक्रियेसाठी केंद्रावर घेऊन जायचं नाहीये, फक्त उमेदवारांनाच भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर बघा पुढे अजून महत्त्वाची बातमी, उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थिती असेल, भरती प्रक्रियेस हजर राहणं म्हणजे तुम्हाला शक्य नसेल, काही परिस्थितीमुळे काही अडचण असेल, तर तुम्ही त्या दिवशी तुमच्या दिलेल्या तारखेनुसार तुम्ही हजर राहू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी तेथे हजर राहू शकता। तर म्हणजे सपोज तुमचं 25 तारखेला असेल आणि तुम्ही काही कारणास्तव जाऊ शकले नाही, तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी कामकाजाचे म्हणजे 26 तारखेला तुम्ही तेथे जाऊ शकता। एवढं लक्षात ठेवायचं, 29 आणि 30 तारखेला ही भरती प्रक्रिया होणार नाहीये। 25 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू राहणार आहे। पण दिनांक 5 हा शेवटचा दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही जर गैरहजर राहिले, त्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही। तर त्यामुळे तुम्ही 5 तारखेला आहे त्यांनी 5 तारखेलाच हजर राहायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 6 तारखेला प्रवेश दिला जाणार नाहीये। तर याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तसंच पुढे बघा, उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करायची, निकष पडताळणीसाठी दिलेली दिनांक व वेळेस हजर राहायचंय आणि त्यापूर्वी कोणतीही भरती नोंदणीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये। तिथे तुम्ही पहिले जरी केले तरी तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार नाही। तुमच्या दिलेला दिनांक आणि वेळ त्याच दिवशी तुम्ही तिथे वेळेवर हजर राहायचं आहे। वेळेच्या आधी तिथे तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाहीये। तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादी त्यांचे नाव आहे, तुम्हाला बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल तेव्हा तुमचा ईमेल ID म्हणा आणि मोबाईल नंबर हा रजिस्टर असतो। तर असे काही तुमची निवड वगैरे झाली तर तुम्हाला तिथे ईमेल आणि टेक्स्ट मेसेज देखील मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर येत असतो। जर ज्या मुलांना मोबाईलवर मेसेज आलेला असेल आणि त्यांचं निवड यादीत नाव असेल, अशाच मुलांना तिथे प्रवेश दिला जाणार आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र ठरवून बाहेर काढण्यात येईल। तसंच तुम्हाला तिथे सोबत कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे याची सुद्धा यादी त्यांनी इथे दिलेली आहे। भरती नोंदणी हजर राहणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती सोबत आणायच्या आहेत। तर बघा, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जायचे आहेत, 10वी SSC बोर्डचे प्रमाणपत्र, तसंच 12वी HSC व समकक्ष पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र,
तसंच पुढे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, 10वी SSC बोर्डचे प्रमाणपत्र ज्यावर जन्मतारीख नमूद असते, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं नॅशनॅलिटी आणि डोमेसियल सर्टिफिकेट, वाहन चालवण्याचा परवाना असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते, संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र. अजून तसंच पुढे पोलीस भरती सन 2022-23 मध्ये मैदानी व लेखी परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र सोबत आणणे हे अत्यावश्यक आहे. ते तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. तसंच पुढे जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बल कार्यरत होते किंवा कार्यरत आहेत व ज्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा प्रतीक्षाधीन ठेवण्यात आले आहे असे मसूब सुरक्षा कर्मी, त्याचप्रमाणे ज्या उमेदवार महाराष्ट्र सुरक्षा बलात सुरक्षा रक्षक भरती होऊन यापूर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा दिला किंवा गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केले असून महामंडळाचे नेमणूक प्रतीक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार सन 2022-23 जाहिरातीस अनुसरून झालेल्या पोलीस भरतीच्या प्रतीक्षाधीन पात्र यादीवर आहेत यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत त्यांचे नाव असले तरी त्यांनी भरतीसाठी हजर राहू नये, त्यांना तिथून अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि असे उमेदवार याच्या भरतीत नोंदणी झाली तरी पडताळणीमध्ये निदर्शनास आल्यानंतर त्यांची भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येऊन त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. तसंच बघा पुढे उमेदवार सन 2022-23 पोलीस भरतीमध्ये उभे राहिलेले नाहीत असे उमेदवार यांनी गैरमार्गाने सदर भरतीमध्ये प्रतीक्षाधीन पात्र उमेदवार असल्याचे भासवून किंवा दिशाभूल करून महामंडळात सुरक्षा रक्षक भरती होऊन नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न जर केला अशा उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्यामुळे ज्यांना मेसेज आलेला आहे, ज्यांचं यादीत नाव आहे, जे पात्र आहेत त्यांनीच तेथे भरती प्रक्रियेसाठी जायचं आहे. आणि पुढे एक महत्त्वाची बाब म्हणजे ती वयाची अट. शासनाने सर्वसाधारण नियम विचारात घेता सन 2022-23 पोलीस भरतीच्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेस म्हणजे दिनांक 31/3/2024 रोजी 33 वर्ष वय पर्यंतच्या वयोमर्यादा असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तर बघा तेव्हा जी भरती झाली होती तुमचं तेव्हा म्हणजे 31/3/2024 पर्यंत जर तुमचं वय 33 वर्षाच्या पुढे गेलं असेल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरवण्यात येईल. तुमचं वय 31/3/2024 पर्यंत 18 ते 33 याच्यामध्येच असलं पाहिजे तरच तुम्ही पात्र ठरवले जाणार आहात. तसंच 33 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना भरती नोंदणीत अपात्र ठरवण्यात येईल. याकरिता उमेदवारांनी वयोमर्यादेच्या तपासणीसाठी कागदपत्र पडताळणीसाठी वयाचा जसा पुरावा असो, संबंधित जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, 10वी बोर्ड प्रमाणपत्र, जन्मतारीख असलेला ही कागदपत्र पडताळणी तारीख निश्चित करण्यात येईल. त्यासाठी हे डॉक्युमेंट्स तुम्ही आवर्जून घेऊन जायचे आहेत. जे उमेदवार 31/3/2024 रोजी वय 33 वर्ष पूर्ण या वयोमर्यादापर्यंत असतील त्यांना भरती नोंदणीसाठी पात्र ठरवण्यात येईल व 33 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल. तसंच जे उमेदवार 18 ते 33 वर्ष वयाच्या मर्यादेत बसत असतील त्यांनीच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आणि तसंच बघा पुढे त्यांनी अजून काही माहिती दिलेली आहे. पुरुष उमेदवार भरती नोंदणी प्रक्रियेवेळी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवार यांची पुरुष पोलीस शिपाई यासाठी असणाऱ्या उंचीचे निकष जसे की तिथे 165 सेंटीमीटर उंची लागते. तसंच छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामध्ये 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असे निकष त्याप्रमाणे निकष पडताळणी करण्यात येणार आहे. तर तुमचे येथे 165 सेंटीमीटर उंची ही असणं आवश्यक आहे. तसंच पुढे बघूया उमेदवारांना ज्यांच्या नोंदणीकृत मोबाईल संदेश देण्यात आलेला आहे तर ही लिंक ओपन कराय. हे बघा तुम्हाला मेसेज आलेला असेल तिथे तुम्हाला ही लिंक दिलेली असेल त्याच्यावर तो फॉर्म दिलेला आहे त्यांनी तो ऑनलाईन व्यवस्थित भरणं तुम्ही आवश्यक आहे आणि ओपन केल्यानंतर यावर प्रायव्हसी दिलेल्या सूचनेप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. तसंच फॉर्म भरल्यानंतर
तुमची रंगीत छायाचित्र व सही अपलोड तेथे करायची आहे. तसंच सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेली जागी अपलोड करायची आणि नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख व इतर काही बदल झालेला असेल तर त्याचप्रमाणे काही म्हणजे डॉक्युमेंट्स राजपत्रक जोडण्यात तुम्ही तेथे राजपत्रक जोडायचं आहे. जसं की आता मुलींचं लग्नानंतर नाव चेंज होतं, मुलांचं वडिलांचे नाव किंवा आडनाव, जन्मतारीख काही चेंजेस जर झालेले असतील तर तेथे राजपत्रक तुम्ही जॉईन करायचं आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. तसंच नोंदणीच्या दिवशी येताना या फॉर्मची जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल त्याची प्रिंट काढून सोबत घेऊन जायची आहे. आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत सगळे ते तुम्ही ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स देखील सोबत घेऊन जायची आहे. हे मॅन्डेटरी आहे. तसंच उमेदवाराने नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येताना त्याची प्रिंट मूळ कागदपत्रे सोबत न आल्यास त्यास अपात्र समजण्यात येईल. त्यामुळे आवर्जून तुम्ही तो फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून सोबत घेऊन जायची, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. भरती प्रक्रियेमध्ये पात्र झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षणासाठी हजर राहण्याची त्याचे नोंदणीच्या वेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल चालू स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. तर बघा, ही आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमची काही पुढे 45 दिवसांची काही ट्रेनिंग असते, तर त्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला मेसेज केला जाईल. आणि मग त्यासाठी तुम्ही जे तुमचा जो मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो तुम्ही नेहमी चालू स्थितीमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डे टू डे अपडेट मिळत राहील, म्हणजे मेसेज वगैरे त्याच्यावर येत असतील. ह्याच महत्त्वाच्या बाबी होत्या. तर पुढे बघा, येथे बघा तुम्हाला मी लिस्ट देखील दाखवते. येथे ही बघा, जवळपास ही 20,000 मुलांची लिस्ट येथे लागलेली आहे. हे बघा, विश्वजित यशवंत मुंडे, प्रदीप हिराचंद राठोड, हे असे नावं, उमेदवारांची नावं आहेत. येथे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि येथे तारीख देखील दिलेली आहे बघा, 25/11/2025 या तारखेला एवढ्या मुलांचं येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तसंच पुढे बाकीच्यांचं 26 तारखेला, 27, 28 आणि मग नंतर डायरेक्ट 29-30ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही होणार आहे. डायरेक्ट 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत एवढ्या तारखेमध्ये ते होणार आहे. तर बघा, आता या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी तर कधी बोलवलं जाईल, तर बघा, माझ्या अंदाजे मागे जी मे महिन्यात 28 मे 2025 रोजी 9,941 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आली होती. तर त्या उमेदवारांचं तेव्हाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, पण बाकी काही उमेदवारांना अजून देखील ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं नाहीये. तर त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावर तुमचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. त्या मुलांनंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल असं माझा अंदाज आहे. तर तुम्हाला अजून कमीत कमी ट्रेनिंगसाठी 5 ते 6 महिने लागू शकतात. तर तुम्हाला माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.